श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आमच्या आहिरवडे गावामध्ये सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा खूप आनंदाने साजरा करत असून गेली 25 वर्ष अबाधितपणे आम्ही तो सुरू ठेवलेला आहे। सर्व गावचं सहकार्य, त्याच पद्धतीने पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त या ठिकाणी येतात। पूर्वजांनी 1960 सालापासून या राम मंदिराची स्थापना करून अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने रामाची सेवा करण्याचा निर्धार केला होता। त्यामध्ये आमच्या पिढीनं पुढे जाऊन मंदिराचं काम, त्याचबरोबर गावातील सलोखा कायम राहावा यासाठी माजी पोलीस पाटील, त्याचबरोबर सुदाम महाराज सानप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन 25 वर्षापूर्वी या ठिकाणी केलं। अतिशय आनंदाने आणि व्यवस्थित अशा वातावरणामध्ये आहिरवडे गावामध्ये संपन्न होत असलेला हा राम जन्मोत्सव सोहळा अतिशय सर्वांच्या गावच्या सहकार्याने, त्याचबरोबर सर्व गावातील मंडळी, ज्येष्ठ मंडळी, त्याचबरोबर तरुण वर्ग आणि विशेष सांगायचं म्हणजे या 25 वर्षामध्ये आमच्या गावचे मृदुंगमणी नवीन तयार झालेले आहेत। हीच प्रेरणा आणि अतिशय जवळजवळ गावामध्ये तसं पाहायला गेलं तर सुशिक्षित वर्ग खूप असून सुद्धा मृदुंगमणी आजी लहान मुलं पंचक्रोशीत पखवाज वाजन करतात। त्याचबरोबर गावामधला हे क्षेत्रही त्यांच्या आवडीचं आहे, आमच्याही आवडीचं आहे आणि सर्वांच्या सहकार्याने हा होत असलेला हरिनाम सप्ताह अतिशय सुंदर अशा पद्धतीने आम्ही साजरा करू। सर्व पंचक्रोशीतील व्यक्तींना आवाहन करतो की या ठिकाणी येऊन श्रवण सुखाचा लाभ घेऊन, त्याचबरोबर महाप्रसादाचं सेवन करून आपण आमच्या कार्याची शोभा वाढवावी ही विनंती। रामकृष्ण हरी। या गावामध्ये गेले 25 वर्षापासून फाल्गुन महिना संपला का चैत्र शुद्ध पाडवा सुरू होतो। पाडव्यापासून रामनवमीपर्यंत प्रत्येक गावामध्ये राम जन्म उत्सव साजरा होतो। त्या अगोदर या गावामध्ये एक सत्संगाचा कार्यक्रम आम्ही सहचार्यांनी सगळ्यांनी सुरू केला। 15, 20, 25 लोक, 30, 35 लोक व्हायला लागली। पुढे दरवर्षी सत्संग झाला। काही टेम्पो भाड्याचा घेऊन आम्ही पैसे असू नसो कुणाकडे नंतर घ्यायचे, पण देवाला जायला लागलो आणि लोकांना त्याची आवड निर्माण झाली। पुढे मग गायक, वादक, भजनीकरे मंडळी असे 4-4 भजनं झाले आणि मग गावामध्ये भरपूर प्रकारची समृद्धी येऊ लागली। रामाच्या झाले रामराज्य काय होणे आम्हासी, याप्रमाणे या रामाच्या प्रभू रामचंद्राच्या कृपेने गावामध्ये सुबत्तता आली आणि सर्व लोक चांगल्या सन्मार्गाला लागली। आणि मग आता या गावामध्ये 5-6 पखवाज वादक, 2-4 पेटी वादक, 5-6 गायक अशी सर्व मंडळी या गावामध्ये, महिला भजनी मंडळ अशी सर्व मंडळे आहेत आणि ही सर्व गाव रामाच्या वतीनं सर्व गावांना सुख समृद्धी प्राप्त हो ही प्रभूचरणी विनंती। रामकृष्ण रामकृष्ण हरी। आज आमच्या आहिरवडे गावामध्ये श्री राम जन्म उत्सव तसेच अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 25वां आज या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या निमित्ताने सकाळी काकडा आरती, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 हरिकीर्तन,
त्यानंतर महाप्रसाद आणि हरिजागर असा हा आमचा कार्यक्रम 24 घंटे आयोजित केलेला आहे. आज 23 मार्च पासून हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे. 27 मार्चला काला आहे. आमच्या गावामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आताच आमच्या गावचे पोलीस पाटील यांनी सांगितले की आमच्या माजी पोलीस पाटील माननीय यशवंतराव सांगळे यांनी सांगितलं की गावामध्ये आज आमच्या गावामध्ये 10 ते 12 मृदुंगमणी तयार झालेले आहेत. मावळ तालुक्यामध्ये अगदी नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये जाऊन ते मृदुंग वाजवत आहेत. मृदुंग वादक बरोबर हार्मोनियम वादक आहेत, गायक आहेत. हेच मुलांना संस्कार या हरिनाम सप्ताह अखंड सप्ताहामधून मिळणार आहेत. ज्ञानेश्वरी वाचन यासाठी तरुण मुलं आणि मुली या पारायणाला बसणार आहेत. अशा प्रकारे एक आनंदाचा सोहळा आमच्या गावामध्ये या ठिकाणी साजरा होत असताना रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी या परिसरातील पंचक्रोशीतील तसेच गावातील काही ग्रामस्थ बाहेरगावी कामानिमित्त गेलेले असतात. मुंबई पुणे या ठिकाणाहून सुद्धा या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी आमच्या गावामध्ये अनेक ग्रामस्थ उपस्थित राहत असतात आणि ह्या गावामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. अगदी आम्ही सर्वजण राममय झालेलो असतो. ज्याप्रमाणे हनुमंताने रामाची सेवा केली, शबरीने रामाची वाट पाहिली, त्याप्रमाणे असं हा प्रभू रामाचा अवतार हा विष्णूचा 7वा अवतार आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामाला म्हटलं जातं. प्रभू राम हे एक वसनी एक बाणी सत्यवसनी होते आणि ते गुण आम्ही या ठिकाणी रामाचे गुण या ठिकाणी घेत असतो. आणि हा अखंड हरिनाम सप्ताह या रामनवमी उत्सव साजरा करत असताना आम्हाला वर्षभराची एक अशी ऊर्जा मिळत असते की आम्ही त्यानंतर अतिशय आम्ही नेहमीच चांगलं काम करत असतो. पण ती ऊर्जा मिळाल्यानंतर आम्ही अतिशय या ठिकाणी राममय झालेलो आहोत, रामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेलो आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी आयुर्वेडी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आयुर्वेडी गावातील सर्व नागरिक असतील, महिला मंडळी असतील आणि आमचे बालमृदुंगकार असतील, पेटी मास्तर असतील, हार्मोनियम वादक असतील, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आमच्या आयुर्वेदी गावामध्ये उत्सव सप्त्यामध्ये येऊन अतिशय चांगल्या प्रकारे आपलं योगदान या ठिकाणी देत असतात. आणि या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व भक्त भाविक या ठिकाणी येऊन आयुर्वेदी गावाची शोभा वाढवित असतात. प्रभू रामाच्या ठिकाणी आपण सर्वजण येऊन आयुर्वेदी गावचे सर्व नागरिक असतील, बंधू भगिनी असतील आणि सर्वच या पंचक्रोशीतील सर्वच मंडळी असतील या ठिकाणी येऊन प्रभू रामाचं दर्शन घेत असतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी आमच्या आयुर्वेदी गावामध्ये गेली 25 वर्षापासून रामजन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह महिला मंडळी असतील, पुरुष असतील, आबालवृद्ध सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या देणगीतून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. सर्वांनी या सप्ताहामध्ये भाग घेऊन आनंदाने हा सप्ताह व्यवस्थित पार पाडायचा आहे. आज या ठिकाणी आपण या सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी आपण आणणार आहोत. हा सप्ताहाचा कार्यक्रम सर्वांनी योगदानाने पार पाडावा. हार्मोनियम वादक असतील, गायनाचार्य असतील, मृदुंगमणी असतील, पंचक्रोशीतील काही भाई भक्त असतील ज्यांनी हा सप्ताह चालू केला त्यांनाही मी योगदान देतो. आणि असाच हा पुढं 25 वर्ष झाले, अजून 100 वर्षापर्यंत अखंडित चालू राहावा अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो.
आणि अहंकार एकू बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियाचा मन आणि करी एकू विषयांचा दशकू सुखदुःख द्वेषू संघात इच्छा आणि चेतना बुद्धी देवश्रेष्ठ व्यक्ती सांगितले तुझ प्रती आगमीची आता महाभूते कवने कवन विषय कैसी करणे हे वेगळ्या नदीने एक सांगो तरी पृथ्वी आप तेज वायू भूमी एक सांगितली पूज महाभूते पांचे आणि जगताय जसे स्वप्न दबाले असे नातरी अवचे चंद्रगुड नाना अप्रोड बाळकी तारुण्य राय कोकी कान फुलता कळकी अमृतेचा किंबहुना काष्टी वनी देवी किरटी देवी प्रकृतीच्या कृती गोपी जोसे तैसा योगदा तुकतू अपत्याचे सपातू बंद झाले अंतू बाहेर गिरामी तैसी पाचाई गाठी पडे ते देहकारू पडे ते नाचवी चौपडे तो अहंकार का बरोबर अहंकाराची गोटी विशेष नगरी अज्ञाना वाटी सज्ञानाचे तुम्हे कंठी नाना संकटी नाचवी आता बुद्धी जे म्हणजे ऐसिया चिंती काढीते बोलिले ऐराजे आहे सांगो तरी कदमाचे निवळे इंद्रिय बुद्धीचे निवळे वाढणे निपाळे सिंहाचे तो सुखदुःखाचा नावा जेतो बनवला नाही का येतो दोरीचे बरवा पाठूचे रे हे सुख हे दुःख हे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.